2 नंबरचा चॅप्टर बघता आपला ते अगोदरचा चॅप्टर आपला संपलेला आहे. आता शाब्दिक गणित याच्यामध्ये व्हर्बल क्वेश्चन्स आहेत आणि ते क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे काय नाही ते आपण पाहूया. याच्या अगोदर सर्व क्वेश्चन जे झालेले आहेत ते सर्व विद्यार्थ्यांनी ते क्वेश्चन्स नोट करा, चांगले सर्व विद्यार्थ्यांनी लिहा आणि नंतर नाही की नाही 3 तारखेला आपल्या क्लासला पेपर आहे आणि ते पेपर द्या व्यवस्थित. आता आपण दुसरा चॅप्टर सॉल्व्ह करता शाब्दिक गणित. याच्यामध्ये व्हर्बल क्वेश्चन्स आहेत आणि याच्यामध्ये फक्त हे व्हर्बल क्वेश्चन मध्ये फक्त 1 व्हेरिएबल्स आहे. याच्यामध्ये म्हणजे एका चलातील रेषीय समीकरण जे असते त्या पद्धतीचं गणित आहे ते आता आपण पाहूया. आता याच्यामध्ये गणित ज्या पद्धतीचे असतात त्या पद्धतीचे गणित आपण या पद्धतीने आपण सॉल्व्ह करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये x प्लस 11 बरोबर 17 आलं लक्षात. तर आपल्याला इथं काय करायचं, x ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची सॉल्व्ह करायची. या x ची व्हॅल्यू आपल्याला सॉल्व्ह करायची. तर x ची व्हॅल्यू काय येईल, x ला x 17 ला 17 प्लस 11 राईटला जाऊन काय होते मायनस 11 x बरोबर 17 मधून 11 मायनस करा आन्सर किती येते 6. तर पहिल्याचा आन्सर काय आलेला आहे 6. तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊत आपण. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे x प्लस 29 प्लस इक्वल टू 17. तर याचा आन्सर काय येते x ला x जशास तसं 17 ला 17 प्लस 29 तिकडे जाऊन मायनस 29 x ला x आलं लक्षात. तर 17 मायनस 29 29 मधून तुम्ही काय करा 17 मायनस करा 9 मधून 7 गेले 2 1 ला 1 आन्सर किती आलेले 12. पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय मायनस 12 आलं लक्षात. तर हे आन्सर आहे x इक्वल टू मायनस 12. चला विद्यार्थी मित्रांनो आता हे प्रॉब्लेम बघूत आपण शाब्दिक गणितामधले. आता हे 3, 5, 3, 4 आणि 5 आणि 6 लेवलचे प्रॉब्लेम आता बघूत आपण. x प्लस 34 बरोबर मायनस 24 आहे. तर याला एक कसं सॉल्व्ह करायचं बघा. x ला x जशास तसं मायनस 24 ला मायनस 24 बेटा प्लस 34 आहे राईटला जाऊन काय होते मायनस 34 x ला x जशास तसं मायनस मायनस काय होते बेटा मायनस मायनस होते प्लस. या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज. 24 आणि 34 या दोघांची बेरीज करायची बेटा. 24 प्लस 34 4 4 8 2 3 5 लक्षात. तो दोन्ही संख्येचं चिन्ह काय बेटा मायनस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय मायनस म्हणून येणारी संख्या जी राहते मायनस मायनस 58 आलेली आहे. तर आता आपण बघता 4 नंबरचा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा ते बरोबर ला x ला x जशास तसं 21 ला 21 मायनस 15 आहे राईटला जाऊन काय होते प्लस 15 लक्षात. या दोघांची करा बेरीज 21 प्लस 15 1 5 6 2 आणि 1 किती होते 3 म्हणजे आन्सर काय आलेला आहे 36 लक्षात. आता 5 नंबरचा क्वेश्चन बघूत आपण. x मायनस 43 बरोबर मायनस 63 आहे. x ला x जशास तसं मायनस 63 ला मायनस 63 मायनस 43 आहे बेटा तिकडे जाऊन काय होते प्लस 43 x ला x. आता इकडे बघा मायनस मायनस प्लस काय होते बेटा मायनस म्हणजे या दोघांची काय करायची वजाबाकी करायची. 63 मधून 43 मायनस करायचे 43 मायनस 43 0 6 म्हणून 4 गेले 2 आणि इकडे बघा मोठ्या संख्येचं चिन्ह काय मायनस म्हणजे काय येते बेटा इथं मायनस 20 लक्षात. तर 5वा क्वेश्चन आहे x ची किंमत किती आली बेटा मायनस 20. तर तुम्ही 6 नंबरचा क्वेश्चन तुम्ही काय करा होमवर्क मध्ये करून टाका आणि याचं मला आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तसं उद्या येताना क्लासला करून दाखवा. ओके.